अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। श्री रामाजनेय सुंदरकांड मंडल मालेगाव द्वारा दर मंगळवारी रात्री 8:30 श्री काटे हनुमान मंदिर येथे संगीतमय सुंदरकांडचे आयोजन होत असते। सुंदरकांड पाठ, आरती नंतर महाप्रसादचे देखील आयोजन असते। साधारण 350 पेक्षा जास्त भाविक यात सहभागी होतात। मागील 3 महिन्यांपासून मालेगाव परिसरात ज्या व्यक्तींनी सार्वजनिक शैक्षणिक क्षेत्रात विशेष कार्य केले त्यांचे सन्मान मंडळातर्फे करण्यात येते। आपल्या शहरातील चिरंजीव अमित ओमप्रकाशजी बाहेती यांना दिनांक 28/3/2024 रोजी सेरेब्रल पाल्सी असोसिएशन ऑफ इंडियातर्फे आणि महाराष्ट्र टाइम्स व लई भारी समूहाच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय असा रत्नश्री पुरस्कार प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषित माननीय डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात आले होते। ह्याची दखल आमच्या मंडळातर्फे घेऊन दिनांक 2/4/2024 मंगळवारी श्री काटे हनुमान मंदिरात सुंदरकांड पाठ कार्यक्रमात मालेगाव मनपा आयुक्त माननीय श्री रवींद्रजी जाधव एवं मराठी पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष माननीय श्री हेमंतजी शुक्ला यांच्या हस्ते चिरंजीव अमित ओमप्रकाशजी बाहेती यांना सन्मानपत्र व श्री काटे हनुमानजी यांची प्रतिमा देऊन गौरविण्यात आले। सन्मानपत्राचे शब्दांकन माननीय श्री हरीशजी मारू यांनी केले व वाचन प्राध्यापक सौ स्मिता पाटील यांनी केले। मंदिराच्या वतीने महंत श्री प्रयागगिरी महाराज यांनी माननीय आयुक्त साहेब व माननीय हेमंतजी शुक्ला यांचा श्री काटे मारुतीची प्रतिमा देऊन सत्कार केला। नाशिक प्लस न्यूज गणेश पाटील मालेगाव।
आज जो इथं प्रार्थनेचा कार्यक्रम ठेवण्यात आलेला आहे आणि त्यानिमित्त चिरंजीव अमित ओमप्रकाश बाहेती, परंतु आता माझी सर्वांना विनंती आहे की अमितच्या नंतर त्याच्या आईचं नाव सुद्धा घेतलं गेलं पाहिजे. खरं शासनानं आता तसा शासन निर्णय केलेला आहे, परंतु आपण आत्ताच व्यक्त केलं मत आणि मत जरी व्यक्त केलं नाही पण त्या आईला प्रशंसा नको असते. परंतु चिरंजीव अमितनं जी आपल्या दिव्यांगावर मात केलेली आहे, आपल्या आजारावर मात केलेली आहे, त्याच्यामध्ये त्याच्या आईवडिलांचा फार मोठा वाटा आहे. त्यामुळं खरोखर आईचं नाव सुद्धा अमितच्या नंतर घेतलं गेलं पाहिजे. खरं तर त्याच्या आईवडिलांनाही मी नमन करतो की अशा प्रसंगामध्ये आपला जो चिरंजीव, आपलं जे पुत्र आहे, त्यासाठी अगदी मला माहिती आहे की काय हालकष्ट त्यांनी सोसले असतील. परंतु चिरंजीव अमितनं सुद्धा आपली एक मानसिकता, अशी एक दृढ निश्चय किंवा एक चांगली मानसिकता त्याच्यावर ठेवली की आपल्या त्या आजारावर मात करण्याची त्याला शक्ती मिळाली. आणि आत्ताच जे सांगितलं की काही वर्षामध्ये कित्येकशे शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीरित्या करून घेतल्या आणि एक आजच्या जीवनामध्ये ते आपल्या जीवन जगण्याच्या शर्यतीमध्ये ते पास झालेले आहेत, विजयी झालेले आहेत. खरं तर आपण ज्यावेळेस म्हणतो की पुरुषांबरोबर स्त्रियाही आता पुरुषांच्या बरोबर काम करतायत, आपण जागतिक पातळीवर असेल, देश पातळीवर असेल आणि कोणत्याही क्षेत्रामध्ये असेल की पुरुषांच्या बरोबर स्त्रिया आहेत, त्याचप्रमाणे जी काही सुदृढ मुलं आहेत, सुदृढ बालकं आहेत, सुदृढ व्यक्ती आहेत, त्याबरोबर दिव्यांग सुद्धा आपल्यातील जे अलौकिक गुण आहेत ते दाखवून आपल्या सर्वांच्या बरोबरीनं काम करतायत. कोणत्याही क्षेत्रात आता दिव्यांग व्यक्ती मागं राहिलेल्या नाहीत. शासनाचं सुद्धा फार मोठं पाठबळ त्यांच्या पाठीशी आहेच, परंतु मनातील न्यूनगंड घालून एक प्रखर इच्छाशक्तीच्या जोरावर ते सुद्धा आपलं जीवन व्यतीत करत आहेत. हे खरोखर एक प्रेरणादायी आहे आणि या प्रेरणेतून समाजातील सर्व व्यक्तींनी, मग ज्या ज्या ठिकाणी दिव्यांग व्यक्ती असतील किंवा मानसिकदृष्ट्या खचलेले कोणी युवक असतील, बेरोजगार असतील, त्यांनी यातून एक प्रेरणा घेतली पाहिजे, शक्ती घेतली पाहिजे. आणि आपण सुद्धा हे जर आपल्या जीवनाशी झगडून विजयी होत असतील तर आपण सुद्धा असं यश मिळवायला काही हरकत नाही. त्यामुळं याच्या या सुंदरकांड मंडळानं जे इथं कार्यक्रम आयोजित केलेला आहे, खरोखरच प्रशंसनीय आहे, अनुकरणीय आहे. त्यामुळं या मंडळाचं मी खूप आभार मानतो आणि मी माझं भाग्य समजतो की अशा कार्यक्रमाच्या ठिकाणी मला निमंत्रित केलं आणि मला इथं उपस्थित राहण्याचं भाग्य मिळालं. पुन्हा एकदा या आजच्या समारंभाच्या निमित्तानं चिरंजीव अमितला मी एक दीर्घायुष्याचं वरदान परमेश्वराजवळ मागेन आणि पुढच्या काळात त्यांच्याकडूनही अतिशय आपले गुण कौशल्य दाखवून चांगलं काम त्यांच्याही हातातून होईल. त्यांच्या वडिलांनाही याबद्दल धन्यवाद देतो. आपण मंडळाचे सर्व कार्यकर्ते, इथं आलेले श्रोतेगण, भक्तगण यांना सुद्धा या निमित्तानं मी शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय भारत.